अमरावती जिल्ह्यातील 71,145 वीज जोडण्या खंडित। वीज बिल न भरल्याने महावितरणची धडक कारवाई। 66,92,00,000 रुपयांचे बिल थकीत। महाराष्ट्र केसरीतील वादग्रस्त निकालाची होणार चौकशी। निकालाची चौकशी करण्याचा कुस्तीगीर संघाचा निर्णय। लढतीची चौकशी करण्यासाठी तज्ञ समितीची नेमणूक। पुण्यात जीबीएसच्या 124 बाधितांना डिस्चार्ज। जीबीएस बाधित रुग्णसंख्या 208 वर पोहोचली। कात्रज येरवडा भुयारी मार्ग 5 वर्षात पूर्ण करण्याची तयारी। जगविख्यात कंपनीला भुयारी मार्गाचं काम दिलं जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। दादरमध्ये कबूतरमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात रॅली। अनधिकृत कबूतर खाणे विरोधात रॅली। मनसेचा आंदोलनाचा पवित्रा। अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरले। बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांना घेऊन परतले। प्रवाशांमध्ये पंजाबचे 67, हरियाणाचे 33 आणि गुजरातचे 8 जण सहभागी। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात भूकंप सदृश्य धक्के। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। केंद्राच्या भूकंप मापक यंत्रावर कोणतीही नोंद नाही। उन्हाळ्यापूर्वीच नांदेडमध्ये पाणी टंचाईचं संकट। भोकर तालुक्यातील पोमनाळा ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट। कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करून द्या, ग्रामस्थांची मागणी। मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या विनाताई आहेरेने राष्ट्रीय स्पर्धक पटकावले कांस्य पदक। अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत केली चमकदार कामगिरी। नांदेडमध्ये 27वी राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा पार पडली। या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 18 संघ सहभागी। 300 कलावंतांनी केले नृत्य सादर। नांदेडच्या नायगाव तालुक्यात यंदा मिरच्या लागवडीला शेतकऱ्यांचा कल। त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीतून चांगले उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। पैठण तालुक्यात यंदा 12,133 हेक्टरवर गव्हाची पेरणी। गव्हाचे पीक चांगलेच बहरले असून उत्पादनात मोठी वाढ होणार। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अंबरनाथच्या विकास कामांची श्रीकांत शिंदेंकडून पाहणी। शिवमंदिर परिसर, नाट्यगृह आणि शाळेची पाहणी। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।